अवघ्या 2 तासात मुंबई पुणे प्रवास. युती सरकारनं दाखवलेलं स्वप्न 2002 मध्ये पूर्णत्वाला आलं. यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग प्रवाशांसाठी मोहिनी ठरला. 6 पदरी भव्य रस्ता, मधोमध मानव निर्मित हिरवाई, जोडीला दऱ्याखोऱ्यांनी वेढलेला निसर्ग, सगळं काही देखणं आकर्षक आणि चकाचकही. पण हे सगळं कुठल्याही क्षणी क्षणभंगूर ठरू शकतं. खंडाळा घाटाच्या दिशेनं जाताना त्याची प्रचिती यायला सुरुवात होते. रस्त्याच्या कडेला एखाद्या डाकिणीसारखी उभी असलेली दरड कुठल्या क्षणी तुम्हाला तुमच्या वाहनासह गिळंकृत करेल याचा नेम नाही. दरडी कोसळतात, त्या कोसळत असताना जायांना घेऊन त्या रस्त्यावरती येतात आणि यातच अनेकांचे जीव जातात, अनेक वाहनांची हानी होते, रस्ता ठप्प होतो आणि अशा परिस्थितीमध्ये एक्सप्रेस हायवेचा उद्देश खरोखरच सफल झाला का असा प्रश्न निर्माण होतो. आता या क्षणी मी त्या आडोशी बोगद्याजवळ आहे, ज्या ठिकाणी काल दरड कोसळली होती. आत्ता देखील या ठिकाणी जीव मुठीत घेऊन उभं राहावं लागतं, कारण कुठल्याही क्षणी ही दरड पुन्हा देखील कोसळू शकते. एक्सप्रेस हायवेवर दरड कोसळली की काय होतं याचा अनुभव जुलै महिन्यातच 2दा आला. दरडी कोसळून वाहतूक ठप्प झाली की अडकलेल्या प्रवाशांचे काय हाल होतात हे सांगण्याची गरज नाही. घाटामध्ये अनेक ठिकाणं अशी आहेत ज्या ठिकाणी कधीही दरड कोसळू शकते. अशा धोकादायक स्थळांचा आता सरकारच्या वतीनं अभ्यास करण्यात येणार आहे. या संपूर्ण धोकादायक भागाला पूर्णपणे कायमस्वरूपी संरक्षण कसं देता येईल आणि आज जे याची लँडस्लायडिंगचे दुर्घटना पुन्हा होत आहेत, हे कायमस्वरूपी याला पायबंद कसा घालता येईल यासाठी यावर राज्य शासन उपाययोजना करत आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर एकेरी प्रवासासाठी छोट्या वाहनांना 195 रुपये टोल भरावा लागतो. बदल्यात काय मिळतं तर रोजचे अपघात, वाहतूक कोंडी, लूटमार, सोयी सुविधांचा अभाव आणि कमालीचा मनस्ताप. एक्सप्रेस हायवेवर वर्षाकाठी 1200 ते 1500 अपघात होतात, ज्यात शेकडोंचा बळी जातो आणि हजारो जखमी होतात. अशा वेळी संताप व्यक्त करण्यावाचून प्रवाशांच्या हाती तरी काय उरतं? त्यांची जेवढी पाहिजे तेवढी सुविधा नाही आहे. कारण हे आता हे स्टँड होतात तेव्हा त्यांनी त्याची चौकशी अगोदर करून घ्यायला पाहिजे पावसाळ्याच्या अगोदर, आणि वरती जाऊन त्यांनी चौकशी केली पाहिजे की हे दगड कसे येतात, काय येतात. मग हे लोकांना एखादा रात्री प्रवास करतो आणि त्याचा आकस्मिक मृत्यू होतो, हे अन्याय आहे. राज्य सरकारच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाची देखरेख सध्या IRB कंपनीद्वारे केली जाते. टोल वसुलीतून या कंपनीच्या तिजोरीत वर्षाकाठी 350 ते 400 कोटी रुपये जमा होतात. अजून किमान पुढील 15 ते 20 वर्ष ही वसुली चालणार आहे. या बदल्यात प्रवाशांच्या पदरात काय पडतं हा प्रश्नच आहे. एखादी घटना वारंवार घडत असेल तर तिला अपवाद म्हणता येत नाही. एक्सप्रेस हायवेवर होणारे अपघात असो वा दरड कोसळण्याच्या घटना, या घटना निश्चितच अपवाद नाही आहेत. जलद, सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीसाठी म्हणून हा एक्सप्रेस हायवे बांधण्यात आला होता. मात्र या घटनांमुळे या उद्देशालाच कुठेतरी बाधा येत असल्याचं म्हणावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांबोरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.